नमस्कार भाऊ. नमस्कार. सर्वप्रथम तुमचा परिचय द्या, पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. मी योगेश भाऊसाहेब देवरे, राहणार जुने बांपूर, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. व्यवसायाच्या निमित्ताने मी सध्या शिरपूरला राहतो आहे. नेमके भाऊ मी UPSCची तयारी करत होतो पुण्याला. त्याच्यानंतर मी थोडासा एक करिअरच्या दृष्टीने विचार केला. त्यानुसार मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये रानडे इन्स्टिट्यूटमध्ये जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनची मास्टर डिग्री घेतली आणि त्यानंतर मग मी बँगलोरला जॉबला गेलो आणि 7-8 वर्ष माझी बँगलोरलाच होती जॉबला. आणि त्यावेळेस कोविडचं बी चालू होतं आणि कोविडमध्ये लक्षात यायला लागलं की आरोग्य खूप महत्त्वाचं आहे आणि डायबिटीज, BP ह्या साध्या साध्या गोष्टींनी लोकांची डेथ होते, मृत्यू पावतेत भरपूर लोक. आणि त्यानंतर मला वाटायला लागलं की आपण काहीतरी या बाबतीत करायला पाहिजे. UPSCचं अभ्यास करताना एक लक्षात आलं होतं की आपल्याला काहीतरी पर्पज ड्रिव्हन वर्क करायचं आहे. समाजाच्या जीवनमानामध्ये आपण काहीतरी मदत करू शकतो, उंचावू शकतो ते जीवनमान. आणि त्यानंतर मी निर्णय घेतला की आपल्याला आरोग्यदायी आणि शुद्ध भेसळमुक्त प्रॉडक्ट तयार करायचे आहेत आणि ते लोकांपर्यंत पोचवायचे आहेत. नाही, मुळातच मी म्हणजे समजा ज्यावेळेस मी जॉब करत होतो त्यावेळेस म्हणजे बँगलोरमधूनच कंपनी चालवली की मी काही मुलांना रोजगार दिला आणि त्यांना तिथून मी ऑपरेट करून चालवत होतो कंपनी. आणि पण मला एक लक्षात आलं की आता आपण मार्केटमध्ये उतरायला हवं आणि त्यानुसार मी निर्णय घेतला. माझा जो जॉब हाय पेईंग म्हटला जातो, 1 लाखाच्या वरती पेमेंट होतं आणि आता मला वाटलं की आता आपण पूर्णपणे जॉब सोडून उतरायला पाहिजे मार्केटमध्ये. आणि त्यानुसार मी उतरलो आणि 2020 पासून कंपनीला सुरुवात झाली माझी आणि आतापर्यंत चालू आहे आपली कंपनी. मला चांगलं पेमेंट असल्यामुळे माझ्याकडे जो पैशांचा सोर्स होता तो पैसा मी माझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यापेक्षा, कपड्यांवर खर्च करण्यापेक्षा किंवा कुठे इकडे तिकडे खर्च करण्यापेक्षा मी बिझनेसच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये खर्च केला पैसा. आणि हा सगळा फंड मी स्वतःच उभा केलेला आहे. माझ्यासोबत माझी बहीण तृप्ती देवरे पण आहे की तिलासुद्धा या आयडियामध्ये रस होता. ती सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. मग आम्ही दोघांनी मिळून एक ॲप बिल्ड केलं आणि तो सगळा पैसा आम्ही स्वतःच तयार केला होता. आणि त्यानुसार जर बघितलं तर संघर्ष हा तिथपासूनच सुरू होता. आणि आताही तुम्ही म्हणतायत की यश मिळालेलं आहे, यशाचा काळ सुरू झाला आहे, तसं काही नाही आहे. आपलं चाललं आहे एवढं महत्त्वाचं आहे. मी पिचवर आहे ते महत्त्वाचं आहे. याचा सक्सेस असं म्हणू शकतो आपण की हे माझं इंटेन्शन चांगलं आहे. म्हणजे माझ्या ह्या प्रॉडक्टमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नाही आहे, शुद्ध आहे. आणि त्यानंतर की मी पहिल्या वर्षी फक्त 4 क्विंटल गुळ विकला, दुसऱ्या वर्षी 8.5 क्विंटल गुळ विकला, तिसऱ्या वर्षी 4.5 टन विकला. आणि जेव्हा मी स्वतः रिझाईन करून मार्केटमध्ये उतरलो त्यावेळेस मी आज ह्या वर्षी 150 टन गुळ विकतोय. हां, आणि 150 टन जर गुळ मी विकत असेल यावर्षी तर माझा रीच खरंच जास्त पोहोचलेला आहे. हां, आणि त्याद्वारेच माझाही प्रयत्न आहे की लोकांद्वारे शुद्ध प्रॉडक्ट घेऊन जाणं. आता आम्ही इंद्रायणी तांदूळसुद्धा आणलेला आहे की तो शुद्ध आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नाही आहे. हां, त्यानंतर आम्ही गुळाच्या बाबतीत हे पॉम्पलेट तयार केलं की लोकांना शुद्ध गुळ कसा ओळखता येईल. त्याचे पॉईंट्स आम्ही सगळे दिलेले आहेत की जर तुम्ही जिभेवर गुळ ठेवला तर तो पाणी व्हायला पाहिजे. गुळामध्ये चमक नसते, नॅचरल गुळामध्ये जी असते ती, त्याचा कलर काळसर हा लालसर असतो. आणि हे सगळे आहेत. आणि त्याच्यानंतर हा गुळ रवेदार असतो, खाल्ल्यानंतर खूप भारी वाटतं. आणि महत्त्वाचं म्हणजे की आपण काहीतरी एका विजनने काम करतो आहे. म्हणजे माझं सॅटिस्फॅक्शन जर म्हणाल तर मी 1000 कुटुंब आज साखरमुक्त केलेली आहेत. हां, माझ्याकडे सगळे कुटुंबांची बरीच लोक खूप आत्मीयतेने बोलतात. माझ्याजवळ आले तर अर्धा तास गप्पा मारतात. आमच्या लोकांशी जे आमच्या याच्यामध्ये काम करत आहेत कंपनीमध्ये त्यांच्याशी सुद्धा खूप चांगलं बोलणं प्रत्येकाचं आहे. एक रिस्पेक्ट आम्हाला मिळतो आहे आणि तेच माझं सॅटिस्फॅक्शन आहे. बरोबर. तर आता तुम्हाला हा व्यवसाय किती दूरपर्यंत न्यायचा आहे? महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवायचा आहे की जर त्याच्यापेक्षा मोठी संधी मिळाली किंवा एक्सपोर्टसाठी संधी मिळाली तसा पण तुमचा विचार आहे का? ॲक्च्युली मी जर एक चांगला जॉब सोडून जर हे करत असेल तर माझं विजन मोठंच आहे. तुम्ही असं म्हणू शकतात की मला पूर्ण FMCG इंडस्ट्री भेसळमुक्त करायची आहे. तरी हे खूप मोठं ड्रीम घेऊन मी आलेलो आहे. पण हे ड्रीम का घेतलं आहे मी तुम्हाला त्याचं कारणही सांगतो की मला एक प्रॉडक्ट तुम्ही FMCGमध्ये दाखवा की ते भेसळमुक्त आहे. तुम्ही दाखवा, तेल दाखवा, मसाला दाखवा, पावडर दाखवा.
तर समजा आता शुद्ध गुळ कसा ओळखावा, म्हणजे सोपी टेस्ट सांगा जेणेकरून सामान्यातला सामान्य माणूस पण ते लगेच प्रेडिक्ट करू शकतो. शुद्ध गुळ जर तुम्हाला ओळखायचा आहे ना, तर तुम्ही ना एक गुळाचा तुकडा घ्या आणि जिभेवर ठेवा. ओके, आणि जिभेवर ठेवल्यानंतर तो गुळ जर पाणीसारखा पोटात गेला, म्हणजे डायरेक्टली गेला पाणीसारखा गेला, तर समजून घ्यायचं तो गुळ शुद्ध आहे. तोंडामध्ये काही आरोमा वगैरे साखरेसारखा असं राहून नाही राहत. गुळ हा पूर्णपणे, म्हणजे तुम्ही चहा पिली गुळाची तर एकदम घट्ट लागते आणि एकदम चटका देणार नाही. जर तुम्ही प्युअर गुळाची चहा कधीच चटका देणार नाही जिभेला, आणि ती जास्त थंडावा असतो गुळामध्ये. आणि जे साखरयुक्त गुळ असतात त्याच्यामध्ये चटका लागतो आणि त्याच्यामध्ये असं साखरेसारखं वाटतं ते. म्हणजे ह्या गुळाची चहा माझे जे कस्टमर आहेत 4-4, 5-5 कप पितात दिवसभर लोक, तरी त्यांना ॲसिडिटीचा त्रास होत नाही, काहीच होत नाही. त्याचं कारण आहे तो शुद्ध आहे. याचा तुम्ही शिरा बनवा, लाडू बनवा, कॅन्डी बनवा, एनिथिंग. हां, तर त्याची टेस्ट एकदम जबरदस्त येते. सध्या तसं बघायला गेलं तर लहान मुलांचं साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे. चॉकलेट बिस्किटांच्या माध्यमातून. तर नक्कीच गुळापासून बनलेले बिस्किट असतील, पदार्थ असतील, हा नक्कीच पर्याय बनू शकतो. हां, त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न बी करतोय. आम्ही ऑलरेडी 3-4 टेस्टिंग प्रॉडक्ट पण बनवलेली आहेत. पण अजून साजेसा आम्हाला एक आपण म्हणू शकतो की तसा एक किक मिळत नाही आहे, म्हणून आम्ही अजूनपर्यंत लॉन्च नाही केलेली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की बरेच लहान पोरांसाठी हा गुळ वरदायी ठरलेला आहे. कारण की बरेच जणांनी अनुभव सांगितले की त्यांची मुलं बोर्नव्हिटा घेत नाही, कॉम्प्लान घेत नाही, पण हा गुळ घेऊन दूध पितात. बरं, आता सर आता तुमचं आहे ना, जेवढे तुमचे प्रोडक्ट आहेत ते 1 बाय 1 तुम्ही आम्हाला माहिती द्या. समजा किती रुपयाला आहे, किती किलोचं आहे, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना पण ते बघायला मिळेल. हे आपलं गुळाचं अर्धा किलोचं प्रोडक्ट आहे. पावडर आहे याच्यात, प्रीमियम पावडर म्हणतो आम्ही, की ही अशी पावडर येते. हां, ही पिठासारखी पावडर नाही, ही रवेदार पावडर आहे. मशीनचा वापर आमच्या गुळामध्ये केलेला नाही आहे. हे सगळं हँडमेड, आर्टिसनल हँडमेड प्रॉडक्ट आहे. ही भेली आहे आपल्याकडे. हां, तुम्ही बघितलीच भेली. या कलरमध्ये गुळाला चमकवाला कलर नसतो. जो गुळ चमकतोय त्याच्यात केमिकल टाकलेलं असतं. मी आता केमिकलचं नाव सांगू नाही शकत तुम्हाला. हां, त्याच्यानंतर ही रोडी पावडर आहे आपल्याकडे. हां, तर ही खड्याखड्यांची पावडर आम्ही तयार केलेली आहे. हां, याच्यामध्ये आम्ही गुळाचे फायदे लिहिलेले आहेत. साखर आणि गुळाच्या तुलनेत तुम्हाला कोण आरोग्य देतं, न्यूट्रिशियन्स वगैरे काढलेले आहेत आम्ही. आणि हे सगळं डॉक्युमेंटेड आहे, म्हणजे FSI नॉर्म्सनुसार सगळं लॅब रिपोर्ट वगैरे पण आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर ही काकवी पण आम्ही काढलेली आहे. हां, आम्ही इंद्रायणी तांदूळ पण लॉन्च केलेला आहे, तो शुद्ध आहे. हां, याचा भात खूप मऊसर आणि चविष्ट लागतो याचा भात. आणि महत्त्वाचं म्हणजे हा पोटात गच्च धरून राहत नाही, तर पूर्णपणे पचनक्रियेला सोपा आहे. हा जड झाल्यासारखी फिलिंग वाटणार नाही. हे सगळं शक्य होतं भेसळमुक्त प्रॉडक्टमुळे. आणि म्हणून आमचं टार्गेट आहे की आम्हाला खूप प्रॉडक्टची रेंज आणायची आहे की ते भेसळमुक्त असतील. बरं सर, आता तुम्ही तुमचे प्रोडक्ट दाखवले 1 किलो पर्यंत. तर एक महत्वाचा मुद्दा असा आहे की बऱ्याच लोकांना आता कसं राहतं, सर्व आता ऑनलाईनचं प्रमाण आहे, लोक कुरिअरद्वारे मागवतात. तर तुमच्याकडे तशी सोय आहे का? समजा तुमचं आता जळगाव, धुळे या 2 ठिकाणांमध्ये जास्त तुमचा माल जातो, तर पुढे समजा मुंबई, पुणे असेल, नाशिक असेल, अशा ठिकाणी तुम्ही माल पाठवू शकता का? हो, तुमचे कुरिअर चार्जेस सर्व जर पेड करून देईल. ॲक्च्युली आमचा माल हा महाराष्ट्रभर जातोय. मागाशी मी बँगलोरला माल दिला, हैदराबादला पाठवला. आम्ही महाराष्ट्रामध्ये काही जणांना आम्ही ST पार्सलद्वारे माल पाठवतो. मोठ्या ऑर्डर्स राहिल्या तर ट्रान्सपोर्टने आम्ही माल पाठवतो. भरूच, अंकलेश्वरला माल जातो आपला. आणि कुरिअरने सुद्धा आम्ही माल पाठवतो, 1-1, 2-2 किलो पाठवतो. होलसेल पण आम्ही करतो. आमची वेबसाईट पण आहे www.gramain.in. त्या वेबसाईटला सुद्धा तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देऊ शकतात. हां, सुपर शॉपला सुद्धा आमचा माल आहे. नवजीवन सुपर शॉपला आहे जळगावमध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे की कोणतंही प्रॉडक्ट चव घेतल्यावरच कळतं की त्याच्यात शुद्धता किती आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की एक मोठ्या व्हिजनने आपण हे करतोय. याच्यामधला संघर्ष बराच आहे की एक आपण UPSC तयार करत होतो, त्याच्यानंतर मला वाटलं की आपण पत्रकारितेमधून समाजासाठी चांगलं काम करू. पण तिथंही मला लक्षात आलं की तिथंही तेवढं सोपं राहिलेलं नाही आहे. म्हणजे तिथंही तुम्ही कितीही चांगलं काम केलं तरी पण त्याला महत्त्व नसतं वगैरे. तर त्यापेक्षा मला असं वाटलं की कोविडचा बी टाईम होता, तर लोकांची डेथ अगर इझिली होते, तर त्यानुसार आपण एक हेल्थी प्रॉडक्टची रेंज आणायची आणि मार्केटमध्ये पोचायचं.
मग आता तुम्ही पूर्ण समाधानी आहात का? आता जेवढं तुम्ही 2-3 वर्षात जेवढी प्रोग्रेस केली आणि लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याच्यावर तुम्ही समाधानी आहेत का? पैशांनी समाधानी नाही आहे, पण कारण की हा सगळं प्रपंच चालवताना याच्यामध्ये मार्जिन खूप जास्त नसतं. 10% 20% पर्यंत मार्जिन असतं. म्हणजे अजून प्रॉफिटेबल तुम्ही झालेले नाही आहेत, फक्त नाही, प्रॉफिटेबल नाही आहेत अजूनही. म्हणजे मी एक आज मार्केट बनवतोय की एका मार्केट बनवून आपण एक ब्रँड क्रिएट करतोय आपण. आणि तुम्ही म्हणाल समाधानी, पैशांद्वारे नसलो तरी मी आज 1000 कुटुंब साखरमुक्त केलेली आहेत. बरेच डायबिटीस पेशंट माझा गुड 3 वर्षापासून वापरतायत. डॉक्टरांनी नाही सांगितलं तरीही याचे रिपोर्ट्स नॉर्मल येत आहेत लोकांचे. आणि आज लोक आमच्याकडे येतात तेव्हा खूप आत्मीयतेने बोलतात, रिस्पेक्टने बोलतात, अर्धा तास गप्पा मारतात. उलट बऱ्याच लोकांनी आमच्याकडे अशी अपेक्षा केलेली आहे की फक्त गुळ आणून तुम्ही आरोग्यदायी कुटुंब नाही करू शकत. म्हणजे आमची हेडलाईन पण आहे की आम्ही तुम्हाला आरोग्य देतो. तर बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही अजून प्रॉडक्ट वाढवा, शक्य झालं तर सगळे प्रॉडक्ट वाढवून तुम्ही भेसळमुक्त प्रॉडक्ट द्या. तरी आता तुमचा गुळ व्यवसाय एवढा पुढे गेल्यानंतर तुमचं अजून वेगळे नियोजन काय आहे जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना ते आधीच त्यांना कळेल किंवा यांचं नियोजन काय आहे, त्या हिशोबाने ते भविष्यात तुमच्याशी संपर्क करू शकता? आज मला प्रत्येक घराघरामध्ये शुद्ध गुळ पोचवायचा आहे, ग्रामांचा गुळ पोचवायचा आहे. त्यानंतर मला बऱ्याच जणांच्या मागणीनुसार दुधामध्ये मला उतरायचं आहे. कारण की दूध हा जो प्रकार आहे तो खूप भेसळयुक्त झालेला आहे. आणि दूध म्हणजे तुम्ही एक विचार करा की भारताची लोकसंख्या किती आहे, त्याच्यामध्ये एवढं दूध येत असेल. आज मी ज्या शिरपूर शहरात आहे त्याच्यात बी येत आहे, कोणालाच माहित नाही. म्हणजे दुग्ध व्यवसायात तुम्हाला पुढे उतरायचं? हां, दुग्ध व्यवसायामध्ये का? कारण की दुधात जे मिसळलं जातं, कारण की दूध हे लहान मुलांना दिलं जातं, कुटुंबातल्या सगळ्या लोक दूध घेत असतात, त्याच्यामुळे सगळ्यांच्याच आरोग्याला धोका असू शकतो भेसळयुक्त दुधाचा. म्हणून आमचा प्रयत्न आहे. आणि मुळातच आम्हाला एक कन्सेप्ट राबवायची आहे की थोडंसं सविस्तर सांगतो तुम्हाला की दुधामध्ये आम्ही असा प्रयोग करणार आहोत की त्याच्यामध्ये मकाचा वापर बिलकुल करणार नाही आहोत. तर आम्ही असं दूध आणणार आहोत की त्याच्यामध्ये मक्याचं प्रमाण नसेल, ग्लुटनचं प्रमाण नसेल, की जेणेकरून ते खूप जास्त आरोग्यदायी असेल. आणि इतरही प्रॉडक्ट्स आम्हाला आणायचे आहेत की ज्याच्याने लोकांचं आरोग्य सदृढ राहणार आहे, म्हणजे त्यांना डॉक्टरांची हॉस्पिटलची गरज नसणार आहे. हे आमचं ड्रीम आहे. बरं, धन्यवाद भाऊ. अतिशय चांगली मुलाखत दिली आणि तुमचा उद्देश पाहून तुमचं जे तुम्ही एवढी मोठी नोकरी सोडून तुम्ही लोकांसाठी एवढं काम करत आहात, तर नक्कीच ते आभारी पण आहे आणि खूप कौतुकास्पद आहे. तर अपेक्षा आहे तुम्ही अजून मोठ्या लेवलला जाणार आणि तुमचं प्रोडक्ट पूर्ण घराघरात पोहोचेल आणि एक रोगमुक्त आपला राज्य म्हणू शकतो आपण, किंवा जनतेला आपण ते रोगमुक्त करू शकतो हळूहळू आरोग्याचे महत्व पडेल या हिशोबाने. नक्कीच धन्यवाद. आणि अधिक कुणाला माहिती पाहिजे असेल तर खाली संपर्क क्रमांक दिलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये पण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तर नक्कीच त्यांच्याशी संपर्क करा आणि गुड तुम्ही ऑर्डर करू शकता. धन्यवाद. थँक्यू.